या गावात पाणी भेटत नाही. आज 35-36 वर्ष झालं त्या नळाचा पाणी आम्ही पित आहोत. या गावातले लोक एकही बिमार नाही पडला. आणि आता का बिमार पडत आहेत? 2 महिने झालं पाणी बंद आहे. लोकांच्या इथून आम्हाला पाणी आणावं लागते बोरचा. आज माझ्याजवळ 17 शेरी आहेत, 2 गायी आहेत. कुठून पाणी आणू मी? 1500 रुपये या ग्रामपंचायतीला कर भरून देतो. बंद केला. सार्वजनिक नळा होता, त्यातून एकही लोकांना बिमार नाही पडला या गावात आज 35-36 वर्षात. आता मी का करा? ढोरा वासायचा ह्या आहे माझ्याजवळ संसार. कुठे पाणी आणावं जाऊ? 2 खंड्या पाणी लागते आम्हाला. 2 खंड्या पाणी दुसऱ्याच्या घरून आणावं लागते. ते लोक द्यायला नाही पाहिजेत. एक तर आम्हाला रोजी पाण्यावर जायला अडचण होते. सर, गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून कसरला गावामध्ये जे नळाद्वारे शुद्ध पाणी मिळायचं ते आपल्या लेवलवरून बंद करण्यात आलं. त्याला कारण काय होते? तर दिनांक 15/7/2024 रोजी आपल्याला चकबुतली गावामध्ये जवळपास म्हणजे 15-20 काही म्हणजे साथ आली होती तिथे. तर हगवण उलटीचे पेशंट सापडले. तर आपले जे आरोग्य सेवक वगैरे त्यांना आपण पाठवलं तिथे पहिले आणि तिथे म्हणजे विचारायला सांगितलं, आशा वर्करला वगैरे विचारलं की काय होत आहे. तर त्यांनी सांगितलं की जे कोणी ते नळाचं पाणी पित आहे त्याच्यामुळे त्यांना हगवण उलटीचा त्रास होत आहे. तर मग आम्ही पण आमचे म्हणजे मेडिकल ऑफिसर वगैरे याची वगैरे सर्व पूर्ण टीम गेली तिथे. तर तिथे माहिती झालं आम्हाला की जे पाईपलाईन आहे तिथे लिकेज असल्यामुळे तसा होत आहे. वापरण्याच्या पाण्याचा थोडासा त्यांना त्रास होत आहे हे मलाही माहिती आहे. पण म्हणजे नळ योजना सुरू करणे ते म्हणजे जेव्हापर्यंत जर असं वारंवार ते हगवण उलटीचे लोकांना त्रास होत असेल तर आपण तोपर्यंत परमिशन नाही देऊ शकत. एकदा आम्हाला ते त्यांनी कन्फर्म सांगितलं की बाबा जे पण नळ योजना आहे ते पूर्णपणे दुरुस्ती झाली तर आम्हाला मग द्यायला काही हरकत नाही. आम्हाला आता पिण्याचं जे पाणी आहे त्याची खूप अडचण आहे. आम्ही पिण्याचा पाण्याचे प्रश्न कसा तरी सोडून घेतो इकडून तिकडून मागून सागून. पण घरी वापरण्यासाठी जे पाण्याचे ते खूप अडचण आहे. कारण आमच्या विहिरीत पाणी नाही, कुठं नाही, काही नाही. तर कमीत कमी आम्हाला हे जर होत नसेल तर आम्ही पिणार नाही तो पाणी, पण आम्हाला घरच्या बाहेरच्या वापरण्यासाठी तरी नळ योजना चालू करावा. तुम्ही पाणी कुठून घेता? आम्ही घेतो दुसऱ्याच्या बोरकडून. मग ते पाणी देतात का तुम्हाला? देतात, पण आता त्याचा मोबदला द्यावाच लागते ना आम्हाला. काही ना काही फुल ना फुलाची पाकडी म्हणून. काय असे म्हणजे रागवतात का पाण्यासाठी वगैरे? आता रागावणार आहेतच, पण आता आम्हाला सहन करावं लागते ना त्या. आम्ही रागावले त्याचा राग आम्ही निमूटपणे सहन करून उलटे पालटे न बोलता आम्हाला गरजच आहे पाण्याची तर ऐकून घ्यावं लागते. बाहेरच्या शेजारी घरी जातो तर आम्हाला म्हणते ते का बाल्टीनं पाणी न्या नको तुम्ही, हा कसा करायचा सांगा. मग ते पाणी देतात का तुम्हाला? आम्हाला पाणी देत नाही. ते काय म्हणतात? काय म्हणजे आमच्यातला पाणी न्या नको नाही. आमच्यात लाईट बिल पण त्याचं दळत राहते ना. पण त्याला काहीतरी वाटते का तुम्ही का नाही, तुम्ही आपल्या घरी करा बाबनू पाण्याची. आम्हाला खूपच पाण्याची अडचण पडली आहे. मग तुम्हाला शासनाला काय सांगायचं आता? आता शासनाला काय सांगायचं, आम्हाला पाण्याची आवश्यकता आहे. पण आम्हाला पण 2 महिने झाला का आमच्या गावी दुष्काळ आहे पाण्याचा.